अर्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनी अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भयद्वेषिणी प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवैत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। अथ श्रीमद्भगवद्गीतासु द्वितीयोऽध्यायः स्थितप्रज्ञलक्षणः। अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधीः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम्। श्रीभगवानुवाच प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थमनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते। दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते। यः सर्वत्रानभिस्नेहः तत्तत्प्राप्य शुभाशुभम् नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते। यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः। वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। ध्यायतो विषयान् पुंसः सङ्गस्तेषुपजायते संगात् संजायते कामः
कामात् क्रोधो विजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति रागद्वेषवियुक्तैस्तु विषयान् इन्द्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावयतः शान्तिः अशान्तस्य कुतः सुखम् इन्द्रियाणां हि चरतां यन्मनोनुविधीयते तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावविमाम्भसि तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः आपूर्यमाणम् अचलः प्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी विहाय कामान्यः सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः निर्ममो निरहङ्कारः स शान्तिमधिगच्छति एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति स्थित्वा स्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः स्थितप्रज्ञलक्षणः हरि ओम तत्सत्। So yesterday we talked about the food, ahara, sattvic, rajasic and tamasic ahar. And today Krishna is going to distinguish between different kinds of yajna, that is sattvic, rajasic and tamasic yajna, sattvic, rajasic and tamasic tapas, सात्विक राजसिक आणि तामसिक दान, त्या तिन्ही प्रकारात आपण बघणार आहोत. सो 12th वर्स 12वा श्लोक आपण बघतो. अभिसंधाय तु फलम दंभार्थमपि चैव यत् इज्जते भरत श्रेष्ठ तम यज्ञम विद्धी राजसम. नाही, त्याच्या आधीचा 11वीच पण आपला राहिलाय. अफलकांक्षितम कांक्षिभिर्यज्ञो विधिदृष्टो य इज्जते यष्टव्यम मेवेति मनः समाधाय स सात्विकः. सात्विक यज्ञ पहिल्यांदा सांगितलेला आहे. अफलाकांक्षिभिर्यज्ञः. The first characteristic of satvika yajna is it is done without expectation of fruit. अफलाकांक्षिभिः, फलाची अपेक्षा न करता केवळ कर्तव्य कर्म म्हणून जो यज्ञ केला जातो. आणि विधिदृष्टो, as per the scriptural pretext, य इज्जते यष्टव्यमेवेति, म्हणजे हा केलाच पाहिजे किंवा it is our duty, out of the sense of duty when yajna is performed, and with equanimity of mind, or it gives equanimity of mind, manas samadhaya,
फॉर द सेक ऑफ कामनेस ऑफ द माइंड, इक्वॅनिमिटी ऑफ द माइंड, मनाचं समाधान होण्यासाठी स सात्विक. तर भगवद्गीतेमध्ये यज्ञ या संकल्पनेला खूपच महत्व दिलेलं आहे. परंतु हे भगवद्गीतेतले जे यज्ञ आहेत ते मात्र कर्मकांडातल्या यज्ञापेक्षा अतिशय वेगळे आहेत. इनफॅक्ट दी यज्ञ संकल्पना केम इन भगवद्गीता in order to really you can say contradict or go above the yajnas which were there, which were performed at that time with expectation of fruit of various kinds, and it was highly technically developed people, आणि त्याच्यामध्ये अनेक प्रकारची द्रव्य वापरली जायची, अग्नी प्रज्वलित करायला जायचा. अशा प्रकारचे मीमांसा फिलॉसॉफीमध्ये अनेक प्रकारचे यज्ञ असे सांगितलेले आहेत. भगवद्गीतेत सांगितलेले यज्ञ मात्र सगळे आध्यात्मिक यज्ञ आहेत आणि त्यांचा हा द्रव्य आणि सामुग्री आणि या सगळ्याशी तसा काही संबंध नाही. आणि म्हणूनच आपण 4थ्या अध्यायामध्ये अतिशय डिटेलमध्ये अनेक प्रकारचे यज्ञ भगवान श्रीकृष्णाने सांगितलेले आहेत की द्रव्य यज्ञ, तपो यज्ञ, योग यज्ञ तथा परे स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च यतय संशित वर्जितः. म्हणजे अनेक प्रकारचे यज्ञ त्याच्या सांगितलेले आहे की द्रव्य यज्ञ म्हणजे तुमच्यापाशी जर संपत्ती असेल तर त्या संपत्तीचा सदुपयोग करणे, थोडक्यात म्हणजे गिव्हिंग मनी टू द पुअर, टू द डाऊन ट्रॉडन इटसेल्फ इज अ काइंड ऑफ यज्ञ. त्याला द्रव्य यज्ञ असं ते म्हणत असत की जे गरजू आहेत त्यांना अशा प्रकारची यू हॅव टू हेल्प देम विथ मनी, द्रव्य, म्हणून त्याला द्रव्य यज्ञ म्हणत असत. तपो यज्ञ अबाउट विच वी आर गोइंग टू सी, तपस इटसेल्फ इज अ काइंड ऑफ यज्ञ फॉर प्युरिफिकेशन ऑफ body, mind, senses. Yoga yajna, yoga itself was considered as yajna. Basically the term yoga is something which helps you join to the divine. It's called as yoga and it is performed as a sacrifice, and what you have to sacrifice in yoga yajna is beautifully given in Nirvana Shataka by Shankaracharya himself. मन, बुद्धी, अहंकार, चित्तानी नाहम. म्हणजे आपण जेव्हा यज्ञ करीत असतो तेव्हा ज्या आहुत्या देत असताना अग्नये स्वाहा अग्नेय इदन्न मम असं म्हटलं जातं की दिस इज नॉट माइन, आय ऑफर इट. यज्ञ इज अ काइंड ऑफ ऑफरिंग. ओके, सो हियर इन योग यज्ञ व्हॉट इज ऑफर्ड, द माइंड इज नॉट माइन, द बॉडी इज नॉट माइन, द सेन्सेस आर नॉट माइन. सो एव्हरीथिंग इज ऑफर्ड टू दॅट Jnana Yagni itself. That is called Yoga Yajna. So Yoga Yajna, Swadhyaya Yajna. Swadhyaya itself is a self-analysis itself is a kind of Yajna. Jnana Yajna. आणि स्वामी चिन्मयानंद जिथे जिथे भगवद्गीतेची लेक्चर्स घेते त्याला गीता ज्ञान यज्ञ असं त्यांनी फार सुंदर नाव दिलं होतं. गीता ज्ञान यज्ञ म्हणायचे ते त्याला. सो ऑल दिस आर यज्ञास. सो व्हॉट एव्हर वी हॅव, इफ वी हॅव सम काइंड ऑफ नॉलेज, इवन द मुंडेन काइंड ऑफ नॉलेज, टू गिव्ह इट टू अदर्स. इफ यू हॅव सर्टन स्किल्स, teach others those skills. That is also a kind of without expectation of fruit. That is the thing. If it is to be सात्विक यज्ञ, म्हणून त्याच्यात सात्विक, राजसिक आणि तामसिक अशा 3 प्रकारचे यज्ञ सांगितलेले आहेत. आणि सात्विक यज्ञातलं पहिलं महत्वाचं जे सूत्र सांगितलेलं आहे म्हणजे अफलाकांक्षीभीर यज्ञ, ही फलाची अपेक्षा न ठेवता केलेला यज्ञ. सो इफ यू हेल्प अदर्स थ्रू मनी विदाउट एक्सपेक्टिंग दॅट ही विल रिमेंबर यू, he will thank you, no such expectations are there, it is just giving, that's all. किंवा तुमच्याजवळ ज्ञान आहे and you just teach those who are not those who don't have any education. So there was a very beautiful, काही वर्षापूर्वी अशी संकल्पना आली होती, each one teach one, की आपल्या भारत देशामध्ये
निरक्षरता खूप असल्यामुळे प्रत्येकाने फक्त एवढंच ठरवायचं की आय विल टीच ओनली वन पर्सन ऍटलीस्ट हाऊ टू रीड अँड राईट. each one teach one, so that itself becomes a very great यज्ञ. आणि विनोबा भाव्यांनी, मला आठवत आहे आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळेला, भूदान यज्ञ अशी एक संकल्पना मांडलेली होती. म्हणजे ज्यांच्याजवळ जमीन आहे आणि जे कसत नाहीत त्यांनी त्या जमिनीचं दान करायचं शेतकऱ्यांना वगैरे, जे कसतात त्यांना, जे पिकवतात त्यांना ती जमीन देऊन टाकणे, याला ते भूदान यज्ञ असं म्हणत असत. सो ऑल दीज आर इसेन्शियली द यज्ञ which are done without expectation of fruit. Then only it becomes satvika type of yajna. And satvika yajnas, they are essentially the adhyatmic type of yajnas, in which though we do not expect the fruit is in the form of the spiritual progress, or silencing the mind, going to the higher state of consciousness. All these things happen due to Satvika Yajnas. So that is why the Satvika Yajna has been told. And now in the next two verses, he tells what should be called as Rajasika Yajna and Tamasika Yajna. Abhisandayatu phalam dambharthamapi chaivayat ijjate bharata shrestha tam yajnam vidhi rajasam. Ki the yajna which is done with expectation of some kind of fruit or the other, आणि जो दांभिकतेने केला जातो, it is a kind of show only, just to show others how great we are or how religious we are. People do lot of annadana, which is also yajna, but that lot of pomp and show is there in such yajna, आणि त्याच्यात there is hypocrisy involved in it, damba. So that is a kind of yajna. Yajnantam vidhi rajasam. Vidihinam asrushtannam mantrahinam adakshinam shraddha virahitam yajnam tamasam parichakshate. So tamasa type of yajna, the third lower kind of yajna, is called tamasa yajna. So अशास्त्रीय अशा प्रकारे केलेला, विधिहीनम, त्याच्यात विधी निषेध काही पाळलेले नसतात. इट इज जस्ट डन द वे यू लाईक. असृष्टान्नम, इट डझंट यील्ड टू एनी काइंड ऑफ हॅपीनेस ऑर अन्नम, इट इज नॉट क्रिएटिव्ह इन एनी वे. मंत्रहीनम, the even proper mantras which are there are not chanted. Those mantras are chanted actually for the sake of the mind going to the higher state of consciousness. Mananat trayate iti mantra. Okay. मंत्रहीनम अदक्षिणम, ज्याच्यामध्ये दक्षिणा पण दिली जात नाही. म्हणजे कोणत्याही प्रकारचे विधी निषेध ज्या यज्ञामध्ये पाळले जात नाही, आणि आपल्याला मनात येईल त्याप्रमाणे जो यज्ञ केला जातो. श्रद्धा विरहितम, देर इज नो Shraddha or faith involved in that, done without any faith or anything. Yajnam tamasam parichakshate. So such a kind of yajna is known as tamasika yajna. So these three kinds of yajnas have been discussed in this sloka. Now we come to three kinds of tapas. Yajnanantar. So the Lord is discussing this म्हणजे या चॅप्टर मध्ये साधने करता हे सगळं सांगितलेलं आहे. ऍक्च्युअली पहिल्यांदा 3 प्रकारची श्रद्धा सांगितली. जर तुम्हाला साधनेत पुढे जायचं असेल तर सात्विक श्रद्धा तुमची असली पाहिजे. त्यानंतर 3 प्रकारच्या आहाराबद्दल सांगितलं. जर तुम्हाला साधनेमध्ये पुढे जायचं असेल तर खरं म्हणजे तुमचा आहार हा सात्विक आहार असला पाहिजे. नाउ ही टोल्ड अबाउट द यज्ञ. So all the action should be with the attitude of a sacrifice. Then only you can progress spiritually. So all these things are told in this chapter in order to go higher and higher on the spiritual path.
म्हणजे साधनेच्याच दृष्टिकोनातून ही सगळी चर्चा भगवंतांनी इथे केलेली आहे. आता 3 प्रकारची तपस सांगितलेली आहेत याच्यामध्ये, आणि ही 3 प्रकारची तपस म्हणजे शारीरिक स्तरावरचं तपस, वाणीच्या स्तरावरचं तपस आणि मानसिक स्तरावरचं तपस. सो the tapas which is done at the physical level, the tapas which is done at the level of speech, and the tapas which is done at the level of the mind. So these are the 3 kinds of tapas which he has discussed in this particular these 3 stanzas. And again, these 3 kinds of tapas are also sattvic, rajasic, and tamasic. So that can be sattvic sharirik tapas, rajasic sharirik tapas, tamasic sharirik tapas. तेच तो वाणीच्या स्तरावर सुद्धा सात्विक तपस, राजसिक तपस, तामसिक तपस, तसंच मानसिक स्तरावर सुद्धा सात्विक, राजसिक आणि तामसिक. So 3 kinds of tapas has been told, and this tapas is very important for purification at various level. आणि म्हणून सुद्धा आपण जी भृगुवल्ली बघतो त्याच्यामध्ये आपण नेहमी वी आर चॅन्टिंग दॅट मेनी टाइम्स, तपसा ब्रह्म विजिज्ञासस्व तपो ब्रह्मेती सतपस्तप्त्वा सतपो तप्यत. आणि हे जेव्हा भृगू त्या वरुणीला सांगतो, वरुणीने असं विचारलेलं असतं की यू टीच मी ब्रह्मन, लेट मी, आय वॉन्ट टू रिअलाइज ब्रह्मन, प्लीज टीच मी ब्रह्मन. दॅट इज व्हॉट the Bhrigu tells to his own father Varuni. And what Varuni says, annam pranam chakshu shrotram mano vachamiti. So these are your instruments of knowing Brahman. Annam, that is body, shrotram chakshu, that is your senses, mano vachamiti, the speech, and the mind. These are the instrument through which you are going to really know what is the ultimate reality. And with these instruments, find out that from which everything has originated, found out that everything is sustained in, and into which everything dissolves. So this is exactly, that is why the tapasa brahma, tapo brahmeti. Tapas itself is Brahman. Purification itself is Brahman. Once we are purified, we are Brahman only. आणि म्हणूनच यज्ञ करीत असताना सुद्धा शेवटचा जो यज्ञाचा भाग किंवा तपोचा भाग भगवंतांनी सांगितलेला आहे तो म्हणजे ब्रह्मार्पणम, ब्रह्महवी, ब्रह्माग्नौ, ब्रह्मणाहुतम, ब्रह्मैव तेन गंतव्यम, ब्रह्मकर्म समाधिना. So the pure adhyatmic type of sacrifice which the Lord has told is this, that in such a sacrifice even the fire is also Brahman, even the oblations that are given is also Brahman, the one who is giving oblation is also Brahman, the act of giving also is Brahman, Brahma karma samadhina, and it also leads to Brahman. So it is this kind of yajna is a sadhana in which the Brahman itself is realized. So in the same way, the tapasa ब्रह्म विजिज्ञासस्व, तेव्हा 3 प्रकारची तपस याच्यामध्ये सांगितलेले आहेत, शारीरिक, वाचिक आणि मानसिक. So now let us first learn about the शारीरिक तपस. देव द्विज गुरु प्राज्ञम पूजनम शौचम आर्जवम ब्रह्मचर्य अहिंसांच शारीरम तप उच्यते. So the first tapas is at the level of the body. So if we really have to realize everything, the instrument, the first instrument of realization is our body itself. And if the body is pure, then it is possible to realize the ultimate reality. How do we make it pure? Shariram tapam. So tapa is a process of purification of the body at this level. So how do we go about it? Deva Dvija Guru Prajnam Pujanam. So the first thing
for Sharirik Tapa is worship of God. Deva Pujanam. Deva Yajana is itself tapas. Now, Deva Yajana, of course, if you have some kind of म्हणजे देवाची जी मूर्ती असेल त्या मूर्तीची आराधना, मूर्तीचे तप, देवपूजा आहे तर त्याच्यात येतच. सो इफ यू हॅव idol worship, you can do that idol worship also as a deva pujan. And otherwise, deva, as we discussed yesterday also, is anything which is full of light and luminosity itself is deva. आणि त्याची आराधना म्हणजे देवाची आराधना असं आपल्याला म्हणता येईल. तेव्हा पूजा विधी, नामस्मरण किंवा chanting of the stotras, everything comes under that deva yajan. So first thing is worship of God in our own way. Idol worship or otherwise, worship of God. That is हे शारीरिक तप असं सांगितलेलं आहे. It is very important for purification of the body also. Deva Dvija. Dvija means Brahmana. Brahman was called as Dvija because Dvija means one who is twice born. Why Brahmins were called twice born? Because first is of course the physical birth when he comes to the world, and second is when the thread ceremony is there, त्याच्यावर संस्कार झाल्यानंतर खरं म्हणजे तो ब्राह्मणत्वाला पोचल्यानंतर खरा ब्राह्मण होतो. The real definition of Brahman is one who knows Brahman is a Brahman. That is the classic definition of Brahman. And there he is born again actually. ब्रह्मविद्या प्राप्त झाल्यानंतर त्याचा परत एकदा जन्म होतो आणि म्हणून त्याला द्विज असं म्हटलेलं आहे. सो सच अ पर्सन who has actually realized Brahman should be called as Brahman and not the one who is only wearing a thread. म्हणजे जो जानवा घातलाय तो ब्राह्मण, याला काही अर्थ नाहीये. So such kind of things we really, those who are at least doing some sort of sadhana for realizing the ultimate reality, and really speaking, those who have realized ultimate reality, they should be called as Brahman, and they are Dvija. म्हणून त्याला द्विजा असा शब्द आहे की that is another birth altogether. That is a kind of spiritual birth. First birth is physical birth. The second birth is spiritual birth. He is born to a new reality when he realizes Brahman. म्हणून त्याला द्विजा असं म्हटलेलं जातं. आणि गुरु, the spiritual teacher as the guru, the गुरुचं पूजन. नंतर प्राज्ञ पूजनम. प्राज्ञ, the very learned people, the people who have realized, those who have gone to samadhi, those who are realized souls, they are known as prajnas. So worshipping them किंवा त्यांची सेवा करणं, ऍक्च्युअली बेस्ट शारीरिक तपस्वी सेवा. सेवा हीच खरी म्हणजे साधना आहे. स्वामी विवेकानंदांनी ही परत सांगितलेले की सेवा ही अत्युत्कृष्ट शारीरिक तपस्वी सेवा ही आहे की यू जस्ट सर्व द पीपल and that itself becomes very good शारीरिक तप. So देव, द्विज, गुरु, प्राज्ञ यांची सेवा करणं. शौचम आर्जवम. Shaucham means purity. You have to practice purity, and we have talked about purity quite a lot in the last chapter itself. Purity is the most important thing in all sadhana. You should be pure physically, mentally, intellectually, at all levels. Purity. Arjavam. This also Daivasura Sampat, purity and Arjava both had come. म्हणजे अंतःकरणाची सरळता याला आर्जव असं म्हणतात. स्ट्रेट फॉरवर्डनेस, not having a kind of political type of mind is आर्जव. जसं अत्यंत लहान अशा मुलांचं जसं मन असतं ना सरळ, तसं मनाची सरळता म्हणजे आर्जव ती अत्यंत गरजेची आहे आध्यात्मिक प्रगती करता. Only straightforward people can really
progress in the spiritual field. Then of course brahmacharya. Brahmacharya again, brahmacharya literally it means असं आचरण की जे ब्रह्मज्ञानाकरता उपयुक्त आहे. ज्याचं आचरण ब्रह्मज्ञानाकरता उपयुक्त आहे त्याला ब्रह्मचारी असं म्हणायचं. हिज बिहेवियर शुड बी कंजिनियल फॉर द सुप्रीम नॉलेज. सच अ पर्सन इज नोन एज ब्रह्मचारी. आणि त्याचं असं त्याचं व्रत असतं त्याला ब्रह्मचार्य व्रत असं म्हटलं जातं. सो ब्रह्मचर्य, अहिंसा, वी हॅव टॉक्ड अबाउट इट क्वाइट अ लॉट. Non-violence, and non-violence at all levels, not only at the physical level but mental level, intellectual level, at all levels to be non-violent. Ahimsa paramo dharma, that is what Mahavira had said. The greatest of the religion is ahimsa only. Shariram tapa uchyate, तर हे सगळं शारीरिक स्तरावरचं तप आहे. देव द्विज गुरु प्राज्ञम पूजनम शौचम आर्जवम ब्रह्मचर्य अहिंसांच शारीरम तप उच्चते. तर हे सगळं जे तप आहे ते शारीरिक स्तरावरचं तप आहे. आणि हे सगळं पालन केल्यामुळे शरीर शुद्धी होते. अँड अवर फिजिकल इन्स्ट्रुमेंट is really oriented towards the higher spiritual light. That is the idea behind this शारीरिक तपस. की आपलं सगळं this physical instrument, the vehicle, शरीर माध्यम खलु धर्म साधनम, की the vehicle which we are using for this yatra, which is called as adhyatmic yatra, the journey, the spiritual journey, the vehicle is the body. And so if the body itself develops a lot of trouble of all kinds, then the journey will never be smooth journey. And therefore to keep it fit and fit for the final journey, this is the sharirik tapa which is given for the spiritual journey. Now we come to Vangmayam tapam, the tapas which should be performed at the level of speech. वाणीच्या स्तरावर जे तप आहे त्याला वाङ्मय तप असं म्हटलेलं आहे. सो व्हॉट इज दॅट टू बी ऑब्झर्व्ड एट द लेवल ऑफ स्पीच? अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रियहितम च यत् स्वाध्यायम अभ्यसनम चैव वाङ्मयम तप उच्यते. So lot of things are done through the speech. You can do or undo the things by right or wrong speech. आणि म्हणून आपल्या इथे असं म्हटलेलं होतं की म्हणूनच फर्स्ट थिंग विच हॅज स्टोरीज अनउद्वेगकरम वाक्यम, की तुमचं जे बोलणं असतं ते पहिल्यांदा म्हणजे लोकांच्या मनामध्ये उद्वेग निर्माण नाही करता कामा. इट शुड नॉट कॉज एनी काइंड ऑफ इरिटेशन टू द पर्सन व्हेन यू स्पीक. And we'll see that there are people, whenever they speak, people get irritated, or they mean that they want to irritate people. उसमें उनको मजा आ जाता है कि how we could really irritate other people. So that is the wrong way. ती अशी वाणी पाहिजे की ज्या वाणीमुळे लोकांमध्ये उद्वेग निर्माण होणार नाही. जशी दुसऱ्याची चूक जरी दाखवून द्यायची असेल तरी सुद्धा ती वाणी अशी पाहिजे की त्याला हळुवारपणे ते सांगितलं पाहिजे. आपण मुलांशी वागताना याचा फार महत्व याचा आहे. वेन यू वॉन्ट टू करेक्ट युअर ओन चिल्ड्रन, द वे यू करेक्ट देम, तुम्ही वस्कन त्यांच्यावर ओरडलात समजा तर त्यावेळी ते करणार नाही, ते गप्प बसतील. बट द इफेक्ट इज नॉट दॅट दे गो फॉर करेक्शन ऑफ द थिंग or they understand that whatever they were doing were wrong. What they know is this much only, that mother or father is in a habit of getting angry, and today I am small, so I have to really, because otherwise the next thing is they are going to beat me, so let me obey them somehow.
आणि म्हणून ते मूग गिळून गप्प बसतात. परंतु तीच गोष्ट तुम्ही अतिशय प्रेमाने सांगू शकता आणि त्याच्यामध्ये करेक्शनची शक्यता जास्तीत जास्त असते. तेव्हा दिस इज ग्रेट तपस. ऍक्च्युली हाऊ डिफिकल्ट इट इज टू बी to talk sweetly to the people at all times and without expectation, you know, without expectation की तुमची जी वाणी आहे, हा, तुमचं जे बोलणं आहे, तुमची जी दुसऱ्याशी इंटरॅक्शन आहे, it should be smooth, it should be pleasant to others. So the first thing is anudvegakaram vakyam, the speech, and satyam. Truthfulness is a very important thing we have been. So it should be truthful, but then immediately he has told priya hitam. म्हणून आपल्या इथे असं म्हटलं जातं की सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम अप्रियम. की सत्यम ब्रूयात हे खरंच आहे. यू शुड बी ट्रूथफुल, देयर इज नो डाऊट अबाउट इट. पण त्याबरोबर आपण हे पण लक्षात ठेवायचं, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात. ते सत्य दुसऱ्याला प्रिय वाटेल, दुसऱ्याला आनंददायक वाटेल अशा प्रकारे सत्य सांगितलं पाहिजे. आणि जर सत्य असं असेल की जे दुसऱ्याला खूपच दुःखदायक होईल, न ब्रूयात सत्यम अप्रियम. So the doctors, they have to observe these things, these type of things. Suppose if the patient comes and they know that he is suffering from cancer or some sort of say disease, and he is only for few months or maybe 1 year or something, हे सत्य आहे. आणि डॉक्टर म्हणाले की सत्यवादी असल्यामुळे ताबडतोब जर त्याला सांगितलं की काही नाही बाबा, पाठव, सगळ्यांना पत्र वगैरे पाठवून द्या, बोलवून घ्या, ज्यांना बोलवून घ्यायचं असेल, विल वगैरे करायचं असेल तर करून टाक, तुझं काही खरं नाहीये, तर तो 1 वर्ष जो जगायचा तो कदाचित 2 दिवसातच खतम होईल. सो that is why the doctors never tell such things to the patient directly. At the most they call the near ones and they tell that this is the situation, but to the patient they will tell, no, don't worry, you will be all right. सो म्हणून प्रियम हितम, त्याला आत्ता हितकारक काय आहे, त्याला आत्ता हे हितकारक आहे की यू हॅव टू टेल, अशी ऊर्जा त्याला दिली पाहिजे की येस, आय कॅन रिअली रिकवर अगेन. आणि नॉट दॅट यू टेल द ट्रूथ अँड ही सकम्स बिफोर इवन हिज टाइम. तर सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम अप्रियम, हे पण तेवढंच कळय. आणि म्हणून सत्य हे इट शुड बी टोल्ड इन ए प्लीजिंग मॅनर टू अदर्स आणि इट शुड बी हितकारक फॉर अदर्स. त्याच्यातून दुसऱ्याचं हित सांग. म्हणजे वेन वी टेल द ट्रूथ ऑल्सो while telling the defects in others, many times we tell that this is the way you behave and it's not correct. Okay, now he may be hurt by that. You know, you can tell the same truth in some other way, that if you have to progress, tomorrow you are going to be a manager of a very big company and all that, and you have to handle many people, and if your voice is so irritating type, and if your interaction with the people are not smooth, how can you become a successful manager? You know, so if you want to progress in life, now the same thing you have told, but you have told in a way which is priya and in a way which is hitakara, which is beneficial to him and which is digestible to him and which is pleasing. That one. So all these things have been told. This is tapas. This is कारण वाणीमध्ये अतिशय सामर्थ्य असतं ऍक्च्युअली. आणि त्यांनी हे जे तपस सांगितलेले, these are very ordinary things we are talking about, that in the general वर्ल्ड ऑल्सो आपल्या वाणीची शुद्धता, आपल्या वाणीमधून जे काही आपण प्रकट करतो ते, हे सगळं दुसऱ्यावर सारखं इफेक्ट करत असतं अँड आवर रिलेशनशिप डिपेंड्स अपॉन दॅट. सो दॅट इज अ व्हेरी जनरल, व्हेरी नॉर्मल इफेक्ट ऑफ दॅट. परंतु जो तपस्वी
तपस केलेला असतो त्याची वाणी एकदा शुद्ध झाली तर त्या वाणीमध्ये सामर्थ्य असं येतं की द ट्रान्सफॉर्मेशन इमिजिएटली टेक्स प्लेस. यु नो, नाव वी हॅव टू अंडरस्टँड वन थिंग, यु नो, की आपण जर एखादी गोष्ट आपल्या मुलांना सांगितली तर मुलं ऐकत नाही. द सेम थिंग विल फाइंड अवर सेल्फ रिपीटिंग ऑलमोस्ट द सेम थिंग. अरे असं करू नको बाबा, अरे अभ्यास कर बाबा, हे तुझ्याच हिताकरता मी सांगतोय ना. कधी चिडून सांगतो, कधी रागावून सांगतो, कधी फटके मारून सांगतो, आणि मनातल्या मनात आपण म्हणतो असे त्याच्याच करता आहे ना, त्याच्या हिताकरता मी सांगतोय ना. बट देन ट्रान्सफॉर्मेशन डझंट टेक प्लेस, नथिंग हॅपन्स. कानाडोळा करतो तो. And he says that my dad and mom, they are in the habit of murmuring and all these things. Like say, I don't care for all those things. कधी कधी तो उलटाच परिणाम होत असतो. खरं का? कारण आपल्या वाणीमध्ये ते सामर्थ्य आलेलंच नाही. वाय? बिकॉज वी हॅव नॉट प्युरिफाईड अवर सेल्फ, रिअली स्पीकिंग. एखाद्या संतांनी साधत जर एखादं वाक्य सांगितलं तर इट पेनिट्रेट्स इन टू युअर कॉन्शियसनेस. इफ ही तपस, तापसी जर तो असेल तर त्यांनी एखादं जरी वाक्य सांगितलं तरी दुसऱ्यामध्ये संपूर्ण बदल घडवून आणण्याची शक्यता त्याच्यामध्ये असते. सो मच पेनिट्रेटिंग आर द वर्ड्स. आवर वर्ड्स डू नॉट रीच अदर्स. Most of the time they will rebound. That is what happens with our vani, with our speech. It is only action and reaction. It doesn't reach anywhere. Why? Because there is no power behind it. Power comes with tapas. Okay. So one such instruction, and that is what the Vedic they used to see. So Shvetaketula, त्यांनी सांगितलं तत्वमसी, only one utterance, and he realized the Brahman. जी महावाक्य असत ती महावाक्य संपूर्ण तपस पूर्ण झाल्यानंतर when he was totally purified, he will go to the Guru and Guru will simply utter that I am Atma Brahman, Tattvamasi, and he will realize that much power used to come in their speech, and with such a speech lot of transformation is done. म्हणून हे जे महात्मा, हे जे योगी पुरुष, हे जे संत महापुरुष असतात त्या पुरुषांची वाणी हेच कार्य करत असते. त्यांचा जो सत्संग असतो तो अशा प्रकारचं परिवर्तन घडवून आणणारा असतो. दे आर नॉट ओनली वर्ड्स, दे डोंट रिमेन, दे बिकम मंत्राज. You know, it doesn't remain only speech. Their speech is translated into what we call as mantra, and mantras have power of changing the consciousness. Okay. आणि अशा प्रकारचं वाणीमध्ये सामर्थ्य येणं हे तपानीच सिद्ध होतं. आणि अशा प्रकारचं जर सात्विक तप असेल तर सात्विक तप हे त्याच्याच करता केलं जातं. म्हणून अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रियहितम च यत. ओके. म्हणून सत्यप्रतिष्ठायाम क्रियाफलाश्रयत्वम असं पतंजलीने सांगितलेलं आहे की इफ यू प्रॅक्टिस तपस ॲट द लेवल ऑफ स्पीच, whenever you speak only the truth, satya, then satya pratisthayam kriyaphalashrayatvam. Not only he will always speak truth, but whatever he says become true. अशा प्रकारचं वाणीमध्ये सामर्थ्य येतं, त्याला वाचा सिद्धी प्राप्त होते असं पतंजली म्हणतात. सो दॅट इज व्हॉट इज टू बी अटेन्ड थ्रू दिस पर्टिक्युलर तपस. भगवंत सांगतायत हे जे तपस करायचंय वाणीचं ते तशा करता करायचंय. आणि म्हणून स्वाध्याया अभ्यसनम चैव, म्हणून स्वाध्याय पण सांगितलं. स्वाध्याय म्हणजे काय की हेच. आणि आपण बघितलं होतं की 10व्या अध्यायामध्ये सगळ्यात मोठा यज्ञ जपयज्ञ सांगितलेला आहे. जप करणं हा सुद्धा एक प्रकारचा स्वाध्याय आहे. दिस इज अ स्पीच. सो व्हेन आय यूज माय स्पीच ओनली टू अटर द नेम ऑफ द लॉर्ड, दॅट इज जपयज्ञ. की माझ्या वाणीचा उपयोग फक्त भगवंताचं नाव घेण्याकरताच मी करतो, त्याला स्वाध्याय असं म्हटलं. बेस्ट काइंड ऑफ स्वाध्याय जप. ओके. किंवा स्तोत्र म्हणणे,
आपण जशी भगवद्गीता म्हणतो तशी भगवद्गीता म्हणणे, विष्णू सहस्रनाम म्हणणे, दिस इज ऑल्सो कॉल्ड एज स्वाध्याय. आणि ही आपल्याकडे जी स्तोत्र म्हटली गेली होती याच्यामध्ये एक तर वाणीची शुद्धता तर असतेच, but there are certain vibrations which are included in this, very subtle kind of vibrations which can bring about lot of change in the atmosphere around. हे त्याच्यामध्ये सिक्रेट असतं. There are certain, in stotras there are certain kind of mantras which are even repeated, you know. There are mantras which you ram, reem, room, they are the things which have no meaning as such, but they are the spiritual vibrations which have a capacity to change the atmosphere. म्हणून आपण रामरक्षा जेव्हा म्हणतो तेव्हा र हा जास्तीत जास्त रिपीट होत असतो. अशा तऱ्हेने ही स्तोत्र बांधलेली आहेत त्या साधू संतांनी, की त्याच्यामधून एक मिनिंग निघत असतं. दॅट इज ओके. यू कॅन ऑलवेज गिव्ह मिनिंग टू इट अँड यू कॅन थिंक अबाउट इट अँड ऑल दॅट. बट इन ॲडिशन टू दॅट देर इज रिपिटिशन ऑफ सर्टन मंत्राज ऑटोमॅटिकली. राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्र नाम तत्तुल्यम राम नाम वरानने. So ra is repeated several times and it has its own effect in the atmosphere. Okay, so that is the tapas which is performed through the वाणी. म्हणून वाणीचं जे तपस असेल ते म्हणजे अशा प्रकारचे स्तोत्र म्हणणं, अशा प्रकारचं जप करणं, स्वाध्याय, all this has been told. And of course pleasing kind of speech, the speech which will not irritate others, and the speech which is always full of truth. This is the tapas which is done at the level of speech. Okay, so Vangmayam tapo uchyate. So this is called Vangmaya tapa, the tapas which is done at the level of वाणीच्या स्तरावर केलेलं हे तपस आहे. So then we come to the manasika type of tapas. So the tapas is of three kinds we have seen. The tapas which is done at the body level, physical tapas. Then at the speech level, म्हणजे काया वाचा मने आपण तपस करायचं असतं. तपस हे केवळ एका स्तरावर होऊन स्पिरिच्युअल प्रोग्रेस होत नाही असं भगवद्गीता सांगते. काया वाचा मने ते झालं पाहिजे. व्हॉट एव्हर माइंड इज सेइंग, द स्पीच शुड गो अलॉंग विथ द माइंड, and along with the speech and the mind, the body should function. Otherwise, it will not become tapas. So that is the thing. So at the level of mind, you are convinced about satvika ahar. At the level of speech, also you say that I want satvika ahar. But at the level of body, you say no, it is so tasteless and all. Let me have something. So that means the body, mind, and the speech, they are not coordinating with each other. This brings about disintegration in personality, and yoga is all about integration of personality. म्हणून तपस हे काया वाचा मने झालं तरच खरं म्हणजे आध्यात्मिक प्रगती होऊ शकते. म्हणजे जे आपण मनामध्ये विचार असतात ते वाणीमध्ये प्रकट झाले पाहिजेत, आणि जे वाणीमधून प्रकट होतं ते शारीरिक स्तरावर क्रियेमध्ये उतरलं पाहिजे, तरच खरं म्हणजे ते तपस होतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सो नाउ ही इज टॉकिंग अबाउट द तपस ॲट द लेव्हल ऑफ द माइंड. मन प्रसाद सौम्यत्वम मौनम आत्मविनिग्रह भाव संशुद्धिर इत्येतः तपो मानसमुच्यते. So what is so manasik tapas means purification of mind. Tapas, kaya indriya siddhi tapasa. Tapas deals with purification. So manasik tapas means purification of mind. Now what do we mean by purification of mind? Patanjali very beautifully says that mind with thoughts is impure mind. Mind with vrittis is impure mind. Lesser the vrittis, purer the mind. If the mind is without any vrittis, such a mind is the purest mind. म्हणजे जे मन शांत असतं,
ज्या मनामध्ये विचार गर्दी करत नाहीत, ज्या मनामध्ये संतुलन आहे, शांती आहे, ते मन म्हणजे योग्याचं मन. अशा मनाकडे जाणं हेच खरं म्हणजे तपस आहे. थ्रू तपस वी वॉन्ट टू हॅव total equanimity of the mind, total silence of the mind, and that is what the Manasika Tapa is all about. So, how it will come? Manah Prasadaha. So, the first thing is cheerfulness of the mind. प्रसाद असला पाहिजे त्याच्यामध्ये. Whenever you interact, you are all interaction is there through the mind only. So if you are very cheerful, you create that cheerfulness around also. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते, प्रसन्न चेतसो याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते, नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना न चा भावयत शांति अशांतस्य कुतः सुखम. That is what Bhagwan has said elsewhere. So प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते, की सगळ्या दुःख नाहीशी होतात केवळ तुमचं जर मन प्रसादित असेल तर. If the mind is pure, if the mind is cheerful, then the whole atmosphere is changed. आणि तुम्हाला असं लक्षात पण येईल बरेच वेळा, even if we observe in our small level, you know, there are people who come to you and immediately you feel very happy. When the people, you need not even talk to them. And you can go to ashrams, you can say certain sadhus or sannyasis, they need not give any upadesha, they need not speak anything, you need not interact with them, but mere presence itself, you feel, you say, I don't know, but whenever I go there I feel very peaceful, I feel very cheerful, I feel very happy, and all my anxieties, tensions, stresses automatically vanish. It is because of his tapas. Because not only he has purified his mind, त्याची जी मनशांती आहे ती मनशांती त्याच्या भोवती पसरलेली असते. So if you go in such an ashrams where there are sadhaks, really that cheerfulness, that quietude of the mind, that silence of the mind, it comes to you and you really become cheerful and without stress. You find you, these are the things which are to be experienced in life. आणि आपण अशा आश्रमामध्ये जाऊ शकतो. आपल्या भारतामध्ये अशा पुष्कळ जागा आहेत की जिथे तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला कळत पण नाही तुम्हाला असं का, पण यू फील सो, यू गो टू द हिमालयाज अँड यू विल फाइंड इट इमिजिएटली, because thousands and thousands of sadhakas are doing intense tapas there. So if you go to those areas, you find, oh, I don't know, but I feel so quiet, calm, and peaceful. Hardly I get such peace in my house. You feel that. You feel. Why? Because those vibrations are there because of their tapas. So you can have that. If you purify your mind, you can not only silence your own mind, but you can create that zone of peace around you as well. How? Manah prasadat saumyatvam. They are the things. म्हणूनच तुम्ही साधू संतांकडे गेलात की त्यांची जी वाणी असते, त्यांचं जे स्पीच असतं, सौम्यत्वम, अगदी हळुवारपणे तुमची चौकशी करतात. चारच शब्द तुमच्याशी बोलतील, पण तुम्हाला असं वाटेल की हे प्रचंड माझ्याशी कुठेतरी जोडले गेलेले आहेत, इतक्या आत्मीयतेने हा मनुष्य मला विचारतोय. यू फील इट इनसाइड बिकॉज as I told you, their speech also penetrates in our consciousness. हे वरवरचं नसतं, हे आतमध्ये कुठेतरी घुसत असतं. आणि ते का घुसतं? तपसाच्या फोर्समुळे घुसतं. Tapas creates that power which makes penetrate into other man's consciousness. You know, so if you really want to transform the people, first of all, you have to transform your own mind through tapas. Make it peaceful, make it cheerful. तुम्ही प्रसन्न चित्त व्हा. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते, प्रसन्न चेतसो याशु बुद्धी पर्यवतिष्ठते.
आणि जो अयुक्त असतो तो नास्ति बुद्धिरयुक्तस्य नचायुक्तस्य भावना. They can't meditate. It is impossible to meditate if your mind is not cheerful, if your mind is not free from thoughts. नचायुक्तस्य नचा भावयुक्त शांति अशांतस्य कुतः सुखम. How can you ever expect any kind of happiness in your life if you have that ashanti? If your mind itself is not silent even for a moment, you can never expect happiness here. Ashantasya kutas sukham. Where from the happiness will come to him if there is ashanti in mind? So these are the sutras which are given to us for pondering over. So, and the choice is ours. That is what he says. So manah prasada saumyatvam maunam atma vinigraha. Mauna, the very great kind of tapas is mauna. Mauna doesn't mean not talking. To stop talking is not mauna at all, because the inner dialogue continues. On the contrary, there are people when they don't talk, हे आपण ज्याला मौन म्हणतो जनरली, मौन मी 8 ते 9 किंवा 6 ते 7 माझं मौन असतं. म्हणजे काय की मी बोलत नाही. परंतु त्या काळात आपल्या मनामध्ये मात्र विचार नेहमीपेक्षा जास्तच येत असतात. द इनर डायलॉग. We talk to ourselves so much, much more than we talk to others. So when we are talking about mauna, it is eliminating the inner dialogue. It is becoming totally silent inside. Not only stopping the talk. बरेच वेळा आपलं जे मौन धारण आपण करतो ते फक्त एवढ्या करताच असतं. थ्रू दॅट काइंड ऑफ मौन we are expressing anger and jealousy, and whenever there is fight between husband and wife, मौन धारण केलं जातं. And then the wife comes and on your dinner table she just thrashes. She is not talking anything, but without talking she has communicated so much more of her anger. So you express your, that is not mauna which he is telling about. So there was a very good episode which had come. Once there was a fight between husband and wife, and therefore both of them stopped talking to each other. हे नेहमीच आपण आपल्याला माहिती आहे, सगळ्यांनाच अनुभव आहे त्या गोष्टीचा, की नवरा बायकोमध्ये भांडण झालं आणि त्याच्यामुळे दोघांनी एकमेकाशी बोलणं एकदम बंद केलं. आणि असे 2 दिवस गेले. अँड देन द प्रॉब्लेम इज हू विल ब्रेक द आईस फर्स्ट. कोणी पहिल्यांदा बोलायचा हा त्यातला फार मोठा प्रॉब्लेम असतो. बिकॉज इच अँड एव्हरीबडी सीज इफ आय गो फर्स्ट then it will mean that it is my mistake, I am accepting my mistake, I am surrendering. I will never do that. And therefore फालतूच कारण असतं. दोघांनाही माहित असतं हे सगळं फालतू आहे, पण who will do the first? So they don't talk. So such kind of fight was there between husband and wife, and they did not talk for 2 days. But on the 3rd day early in the morning, husband had a flight. 5 वाजता त्याची फ्लाईट होती. आणि म्हणून पण आता बायकोशी बोलायचं कसं, आणि त्याला उठायची सवय नव्हती. आणि म्हणून त्याने एक नोट लिहिली अशी की टुमॉरो माय फ्लाईट इज ॲट 5 o'clock, सो प्लीज वेक मी अप ॲट 4 o'clock पॉझिटिव्हली. असं त्यांनी एका पेपरवर लिहून तो पेपर तिच्या उशाशी ठेवला आणि झोपी गेला. अँड नेक्स्ट डे मॉर्निंग वेन ही गॉट अप, इट वॉज ऑलरेडी 7 o'clock. And he woke up and flight was gone, and he was irritated and he just sat angrily on his bed. आणि तेव्हा त्याला दिसलं की त्याच्या उशाशी सुद्धा एक कागद पडलेला आहे, की जो त्यांनी नोट लिहिली होती ना ती, की प्लीज वेक मी अप ॲट 4 o'clock. त्याच्या खालीच बायकोनी तिच्या हस्ताक्षरात लिहिलं होतं, इट इज 4 o'clock, प्लीज वेक अप. असं तिने पण लिहिलेलं होतं. बिकॉज दे डिड नॉट. सो सच काइंड ऑफ मौन is really the most horrible kind of mauna which you have. So here, this mauna is actually silencing the mind, stopping the inner dialogue. आणि शंकराचार्यांनी तर असं म्हटलेलं आहे, गुरोस्तु मौनम व्याख्यानम
शिष्यास्तु छिन्न संशया. The highest spiritual knowledge is given only through the silence, not through the speech. Okay, gurostu maunam vyakyanam, shishyastu chinna samshaya. So maunam atma vinigraha. So total control over the mind and the self. Atma vinigraha. Bhava samshuddhi. Bhava samshuddhi is correction of our attitude. भाव म्हणजे आपण जसं कोणत्या प्रकार, what is our attitude towards people, towards everything around when we act. The notion with which there are certain notions, okay, the moment we see some people, we feel some kind of irritation inside because our attitude is fixed that this man, ये तो पूरा पनवती है, आज इसका चेहरा देखा ना तो गया मेरा दिन. This is our notion towards. We have such notion to our own people also, that Babuji means negative. You go anything, ask him, and he'll say no. This is our attitude. So this is bhava samshuddhi, means you have to change such attitude towards people, towards nature around, towards everything. Bhava samshuddhi, correction of attitude towards purification of such attitude. Okay, not to go with prejudice, not having prejudices in mind is a very important thing in mind, because our mind, if it is colored permanently, our reactions towards XYZ are fixed. So long as we do not correct those notions and attitudes, the reaction and action will go on and on as it is. There is no transformation on either side. आणि याचा आपल्यालाच त्रास होत असतो हे पण लक्षात घेतलं पाहिजे. More than anybody else, of course, others also suffer because of our attitudes, but more than that, we ourselves suffer quite a lot. So there is the change of attitude is very भाव संशुद्धी, आपला भाव शुद्ध करणं, भाव संशुद्धी इत्येतत् तपो मानस मुच्यते. All these are considered as tapas, as मानसिक लेवल. तेव्हा तीन प्रकारची तप आपण आज बघितली, वाणीच्या स्तरावर, नंतर at the level of body and at the level of mind, and all these three kinds of tapas again are divided into sattvic, rajasic and tamasic, and all these things is given for the sadhana only. हे सगळे साधनेचे विषय आहेत. हे खरं म्हणजे करून बघण्यासारखं आहे, आणि हे जे करू शकतो त्याच्यामध्ये अशा प्रकारची शक्ती, आध्यात्मिक शक्तीचं प्रकटीकरण व्हायला लागतं, हे त्यातलं सत्य आहे. सो वी शॅल स्टॉप हिअर on 16, and maybe we shall meet next week to discuss something more. So ओम असतो मा सद्गमय म्हणून पण त्यास थांबणार आहोत. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतंगमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम.